तर इकडे बघता हे वेल आहे ते बघा, भावेशने बनवायला सुरुवात केली. मित्रांनो माल रेडी झालोय आपलं, साधारण 70च्या वरतीच आहेत. तो बघा भावेश काही काही गायो घालता, कुर्ली येत काय माहित नाही पण घालताय. तर इकडे बघता ही बघा साईज बघा कसली भेटली आहे. बिळातून बाहेरच येत होता, बिळ खोदत खोदत पकडला डायरेक्ट. हे बघा नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 4 वाजले संध्याकाळचे. आपल्याकडे ना भन्नाट प्लॅन आहे. आज ना आपण व्हेज कुर्ले पकडणार आहोत, व्हेज खेकडे पकडायला चाललोय. तर मोस्टली काय विषय आहे माहितीये, खेकड्यांना आपण जो चारा वापरतो ना तो माशांचं वेस्टेज असतं किंवा कोंबडीचं वेस्टेज असतं, म्हणजे नॉनव्हेज असतं. तर आज कसं माहितीये पाला पाचोळा वापरून कुर्ले पकडूचे. आज आपण ना गाये घालतोय कारेट्याच्या वेलीची. तुम्हाला तर पद्धत माहितीच असेल, आपण बरेच व्हिडिओ बनवतो दरवर्षी. तर यावर्षी अजून पण गाये घातल्या नाहीत, म्हणजे कारेट्याच्या वेली घातल्या नाहीत वाळात. तर आज प्लॅन आहे. ऊन पडलं एकदम मस्तपैकी, मध्ये मध्ये पाऊस सकाळी होता पण आता कमी आहे दुपारनंतर. एकदम क्लीन आहे, पाणी पण साधारण असेल जास्त वाळात तरी पण ओके असेल. तर दाखवतो तुम्हाला. तर इकडे बघता हे वेल आहे ते बघा, भावेशने बनवायला सुरुवात केली गाये, कारण वेळ झालोय. बघा हा बघा, ह्याला गाये म्हणतात आमच्याकडे. असे गठ्ठे बनवायचे आहेत. तर खेकड्याने आज हा खाऊ घालूचा आहे. हा बघा, हा एक बनवला. आणि तिकडे किती बनवलं? 10-15 तिकडे बनवलं. म्हणजे भावेशने अगोदर सुरुवात केली आहे बनवायला फास्ट मध्ये. त्याला जायचंय गुरं आणायला ऍक्च्युली. आणि आता वेल काढले ते बघा पटकन. तर अजून खूप वेल असतात आपल्याकडे ना, इकडे तिकडे वेल असतात. हे तर कारेटी असतात ना छोटीवाली, तर बरीच मंडळी विचारत बसते वेल कसले. तर छोटी कारेटी असतात ना त्याचे हे वेल आहेत. हे बघा काकडीसारखे. हे बघा ते कडू कारेट येतं ना आपण दिवाळीला अंगठ्याने फोडतो, त्या कारेट्याचं वेल. अजून धरले नाहीत कारेटी, छोट्यात वेल. तर गावात इकडे तिकडे खूप असतात, खूप असतात. त्यांचा असा गठ्ठा तयार करायचा हा बघा असा, आणि बांधायचा त्याला. साधारण कशाने बांधला तरी चालेल, पण मोस्टली वेलच ठेवायचा असा लांब, आणि त्यालाच बांधायचा लगेचच. हा स्पेशल वेगळा वेल ठेवून बांधतोय अक्षरशः. हा बघा. आणि हो बघा, हो माणूस इलो हा, नाही तर एका मी कुर्ले पकडून येणार नव्हते भावेश. मी पकडलंच ते कुर्ले. फोन लावी तुझं तुका आता काय गेलो. हा ना, गुड. तर आता गंप्या आलो. आता आम्ही घाबरतच नाही. गंप्यांनी मी रपारप गाय बनवून टाकू आता हा म्हणताना. तर भावेश फक्त तू आता उठ इथून. म्हणजे यो बघित होतो तुझी कला, इलो नाही म्हणता भावेश किती गाय बनवलं, म्हणजे एका माहिती होता. म्हणजे भावेशाचा प्लॅन फिक्सच होतो, टाकूच गाय होय ना. नाही मी पण अरे फास्ट आलंय काम आरती ठेवून मी 50 आधी गाय बनवून. चला तर मित्रांनो आता गाय बनवून सुरुवात करूया आपण पण. इकडे वेल होता अजून, तर वेल आणते गंप्यात. हे बघा अशी वेल असतात, म्हणजे कशी साफसफाई पण होते आणि वेल पण येत भेटतात, कुर्ल्या पण भेटतात. हड हे बघा हे असे वेल आहेत. तर आजूबाजूचे वेल पण निघतात आणि साफसफाई पण होते. हे बघा भावेशने तिथे बनवलेत. किती बनवले? बनवलेत साधारण. हे बघा बस भरपूर बनवले तसे. 16 झालेत. किती हवेत आपल्या? 60-70 तरी पाहिजे ना, 60 तरी पाहिजे मिनिमम. विषय काय असतो माहिती आहे, इकडे तिकडे वेली सांभाळून काढायच्या. काकडीचे वेल असतात तिकडे तिकडे लावलेले, आणि सेम वेल असतो काकडीचा आणि हा वेल सेम असतो, एकदम काहीच फरक नसतो अजिबात. जेव्हा त्याला फळ धरतं ना तेव्हा समजतं की ही काकडीची वेल आहे. हे बघा हे सगळे मारणाचे कारेट्याचेच वेल आहेत. हे दिसत आहेत ते नाही कारेट्याचे आहेत ते. इथं पण मारणाची होती, तुले काढतो थांब. हे काढ. हे बघ साफसफाई पण होती थोडीशी. हा बघा गंप्याने मी सुसाट काम सुरू केलेलं आहे गाय बनवूचा. हे बघा हा बघा असा वेल ठेवायचा खालती, मग तोच वेल गुंडाळता येतो पटकन. एवढे तर बनलेत पटकन. तर साधारण 60 ते 70 बनवायचे आहेत, म्हणजे बराच वेळ लागेल. आणि भावेश गुरु आणायला गेला, दोघंच आहोत, तर दोघं पटापट बनवतोय, चालू आहे काम. शाबास. हे बघा असं गुंडाळायचा. साधारण साईज ही बघा एवढी ठेवायची. जास्त मोठे पण नाही बनवायचे, जास्त छोटे पण नाही बनवायचे. हो बघा हो आलो हा गुरा घेऊन. लोडणा कशाला बांधला? हे बघा ह्याला लोडणा बोलतात. म्हणजे कसं माहितीये, पळत पण नाही जास्त, आणि कुठल्या तरी गायीक मारतात ते गायी 2-3 मिळून मारतात, त्याच्यामुळे लोडणा.
झालं बहुतेक 60 झालं बनवलेलो, जरासं बनवत 10 बनवत फक्त. मित्रांनो माल रेडी झालोय आपलो. साधारण 70च्या वरतीच आहेत. बघूया पिशवी आणली आम्ही, त्याच्या मनाने त्याच्यात राहतील काय माहित नाही. त्या दिवशी आपण ट्रॅप लावले ना, तिकडे जायचंय. तिकडे मोठे मोठे खेकडे भेटतात. बराच लांब जाऊचा आहे, मला वाटतं 5:30 वाजता तिथे जाईपर्यंत. चला मित्रांनो खालती जाऊया. काळोख व्हायच्या आत एवढा कारभार आटपायचा आहे. किती गाई झाले गंप्या सांगितलेच नाही तू? 77 म्हणजे भरपूरच झालेत. आणि 77 गाई प्रत्येक एक एक असा ठेवावा लागतो. ते खालती गेल्यावर दाखवेनच तुम्हाला. तर विषय काय असतो, हे आपण जे गाये बनवतो ना ते संध्याकाळी म्हणजे साधारण काळोख पडता पडताना व्हाळात घालायचे. जिथे जिथे खेकडे सापडतील अशा ठिकाणी घालायचे. मग खेकडा ना तो पाला खायला येतो बाहेर. आणि त्याच्यानंतर साधारण तासा दीड तासानंतर आपण बघायला जायचं. मग खेकडे त्याच्यावरती खात असतात पाला, मग आपण पकडायचे डायरेक्ट. असो विषय असता बघा. तर पाऊस पडायला नको फक्त बस. परत इथे खाली उतरायला पाहिजे आज. आणि वाट तर डेंजरच बघितलं तुम्ही. सूर्य बराच वरते हा बघा. इथे सूर्य आहे अजून. आता पाणी कमी झालं असेल आणि पाऊस नाही सो थोडंसं उतरायला बरं पडेल मला वाटतं. आता वाट ही सगळ्यात डेंजर झाली आहे. काय भावेश, ही वाट नाही आता दरडा दरड दरडा. अरे पण बोचका जर पडला ना खाली जाताना, बोचका खाली धरूक चांगला रे, लागणार नाही काय. चला खालती जाऊया. हो बघा डेंजर विषय आहे तिकडे सगळं. तिकडचं पाणी आता कमी झालंय. हे बघा त्या दिवशी भरपूर होतं पाणी. हा छोटासा धबधबा व्हाळीतला. आणि हा इकडे मेन व्हाळ आहे आपला. तर पाणी भरपूर कमी झालंय, बरंच कमी झालंय ना आता. बरोबर आहे, 1 नंबर लोकेशन आहे. त्या दिवशी आपण तिकडे ट्रॅप लावलेले प्लास्टिक कॅनचे. जबरदस्त खेकडे भेटले होते. व्हिडिओ बघितला नसेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल, तिकडे जाऊन बघा. तर आता आम्ही गाडी टाकायला सुरुवात करणार आहे. इकडूनच करूया. हा दाखव 2-4 गाय कसं घालतात तर बघूया. हा बघा हा एक धबधबा इकडे मस्त. हा बघा भारी आहे. तिथे कोंड आहे वरती मोठी. दोन्ही साईडने कडे आहेत मस्तपैकी. बघा कशी खतरनाक. तर गंप्या तिकडे एक पहिलाच गाय टाकतोय. भावेश इथे टाकतोय. थांबा. तर हा बघा 2 दगड घ्यायचे, त्याच्यामध्ये ठेवायचा गाया. खेकडा आला ना तर कधी कधी घेऊन जातो, त्याच्यामुळे एकदम टाईट ठेवायचा. भोसकून जाणार नाही असं ठेवायचो नाही काय, नाही तर घेऊन जाणार. हा ओढून बघायचा दगड ठेवले की. तर पहिला घातला इकडे भावेशने गाया. हा इकडे गंप्या दुसरा गाय घालतो इकडे. हा बघा हा भावेश इकडे घालतो. म्हणजे असं वाटेल जिकडे खेकडे येतील अशा ठिकाणी ठेवायचा. तर आजूबाजूचा खेकडा ना बाहेर येतो. साधारण काळोख पडला ना की वासाने बाहेर येतो. आजचा विषय जरा वेगळा होता, नंतर सांगतोय. आईला मस्तच होत आहे रे. काय ना जाणार इकडे तर जागा नसेल, त्या कोंडीच्या खालतीच घालायला पाहिजे. आपण ट्रॅप लावले ना तिकडे जागा आहे बरीच. हे बघा किती सांभाळून जायला लागतं एकदम. पण आपल्याला कशी सवय असते ना व्हाळातून चालायची, सो ठीक आहे. नाही हे कातळ दिसताना सगळं काळे दगड आहेत, एकदम स्लिपरी असतात, पाय लगेच सरकतात. तो बघा भावेश काही काही गायो घालता. कुर्ली येत काय माहित नाही पण घालताय. पण तुम्ही अचानक कुठे पण घालून दिला ना आडतीड, तर त्यालाच खेकडा भेटतो मोठा कधी कधी. दगड देऊया कम्पॅक्ट जरा सो. तर पहिल्यांदाच गाय घातलात ना तुम्ही तर दगड सापडत नाही. आता नेक्स्ट टाइम घातलात ना तर हे दगड असतात 2, मग लवकर होतात घालून. हे घे हा घे. शाबास. हा बघा थोडासा दगडातून बाहेर दिसतोय ना, तो रात्री दिसेल लगेचच.
आपण गाय टाकत चालू ना खालती, आता खूप खालती जातील, बरंच खालती जातील. पण रेग्युलर आपण काय करतो, खालून वरती गाय टाकत येतो आणि खालूनच बघायला लागतात आपल्याला मेन म्हणजे. तर आज काय करतो, वरून खाली जातोय, कारण आज आपण गाय टाकून घरी जाणार नाही आहोत, थांबायचं आहे आपल्याला. तर इकडे आपण त्या दिवशी ट्रॅप लावलेले, पहिला ट्रॅप तिथे लावलेला. आता पाणी किती कमी झालं बघा, त्या दिवशी कसला झोत होता इथे. अरे कोण ना खूप डीप आहे, खोल आहे पाणी इकडे, जबरदस्त. तुम्ही बुडाल ना एवढं पाणी आहे. तर गंप्यान इथले कुर्ले सगळे पकडला ना ट्रॅप मध्ये, ये भावेश, त्यांना ट्रॅप मध्ये सगळे कुर्ले पकडला ना, राहिलेले असले शिल्लक तर ठीक आहे, येतील. येत आहे इथं मित्रांनो, येत दगडात ना खायना कुर्ली बाहेर येत. ठेवला पोटावर एक गायाच्या दगड ठेवायचा, विषय संपलो. ते दोघं घालतात गाय म्हणून होतील साधारण पटापट, पण काळोख तर पडेलच साधारण, हमखास काळोख पडेल. इथे एक टाक, इथे त्या दिवशी कॅन मध्ये मस्त भरलेले मोठे मोठे. आता एखादा कुर्ला उरलेला असत ना, भरत भावेश, तरी कमी आहे परवापेक्षा. परवा लय पाणी होतं मित्रांनो, ट्रॅप लावले ना आपण, खूप पाणी होतं. ट्रॅपचं बघ असतील साधारण. हो बाई, इथं आहे पाठीमागा. पडला पोतायच. बाबा इकडं काय झाला, तर मित्रांनो ना बराच वेळ लागेल. आताचे साधारण 20-25 पण गाये संपले नाहीत, खूप गाये बाकी आहेत. तर आता गाये टाकतो पटापट, मी पण यांना मदत करतो आणि नंतर दाखवतो तुम्हाला लास्टला. पूर्ण खालपर्यंत जायचंय गाये टाकत, तर वेळ होईल बराच. तर इकडे बघता, ही बघा साईज बघा कसली भेटली आहे. बिळातून बाहेरच येत होता, बिळ खोदत खोदत पकडला डायरेक्ट. साईज बघा काय आहे, खतरनाक साईज, एक नंबर. बघा डेंगू मारते फक्त, डेंगू खतरनाक डेंगू. आपण हे बीळ ना पाडतच होता खेकडा, तर गडू पाणी भावेश म्हणून त्याच्यात आताच गेली, मग वेट केलं तर आपणच बाहेर आली, इथे लगेच पकडला. मजबूत खेकडा भेट. आता खेशा पडले तिथं. हे बघा इकडे गाये घालत घालत तिकडे खालती आलोय, बरंच खालती आलोय. हा शाबास, येणार येणार, मोठा येणार तिथं, मजबूत येणार. इथून जायचं कसं पुढे मित्रांनो, धबधबा पडतोय वरून कडेलाच मस्तपैकी. शॉवर शॉवर, हे बघा, हे नैसर्गिक शॉवर आहे, नॅचरल शॉवर आहे बघा, जबरदस्त. तर मी ना भिजलो नाही, आता मी पण आंघोळ केली मस्तपैकी याच्यात. जबरदस्त शॉवर बघा. हे बघा इकडे काय सापडलंय. तर हा वेल आहे ना, कौंडाळाचा वेल आहे. ही बघा, ही कौंडळ आहेत, तुम्हाला माहित असतील. गणपतीला आपण मणपीला बांधतो. खूप आहेत इकडे, मस्त आहे. व्हाळ एकदम जबरदस्त आहे, मोठा व्हाळ आहे ना, त्याच्यामुळे पाणी खूप असतं. पेवत जा आणि तिथे घालून ये गाय जा. हा पाणी गोल फिरता येईल उलटा असा. हे बघा, हे असं पाणी गोल फिरतं कधी कधी. अशा ठिकाणी ना पोहायचे वांदे होतात, तुम्हाला उलट घेऊन जाणार पाणी. रे कमी आहे इथे, काही इश्यू नाही. भावेश आताच खुश झालो होतो हायत्या कुर्ल्याचं डेंगू बघूनच. मरणाची कौंडळ भावेश. हा बघा, हा पूर्ण वेल दिसतो, या कौंडळाचाच वेल आहे, सगळी कौंडळी. बघा भावेश, विकूक नाही काय राजापुरात गणपतीत ना. ही बघा घेतात तर मारणाचीच मित्रांनो. ही बघा, ही शहरात विकत घ्यायला लागतात गणपतीसाठी, आपल्याकडे मरणाचे असतात जंगलात. तर मित्रांनो 7 वाजलेत, तर आपण काहीतरी 5:30-5:45 सुरुवात केलेली गाये घालायला. तर इथपर्यंत आले, बरंच खाली आलो चालत चालत. आणि आता गाये घालताना दोन्ही साईडने घातलेत व्हाळाच्या. तर आता जाताना फिरायला लागेल इकडे तिकडे. आणि मेन गोष्ट आपण काय करतो, कायम गाये घालतो आणि घरी जातो, त्याच्यानंतर मग 8-8:30ला येतो. तर हे लोकेशन असं आहे की घरापासून खूप लांब आहे, त्याच्यामुळे उलटे गाये घातले आज वरपासून खालपर्यंत. तर आता इथे थांबायचं साधारण 8-8:30 पर्यंत, त्याच्यानंतर मग
खालून वरती गाय बघायला सुरुवात करणार. सो आता ब्रेक आहे, इथे थांबायचं आहे. किती वेळ लागेल भावे? 7-8, जवळजवळ 1.5 तास थांबवता इथं, म्हणजे कुर्ले येऊ दे आधी, नंतर भेटू काळोखातना. तर मित्रांनो 7:15 वाजून गेलेत आणि जवळजवळ आपल्याला 1 तास होऊन गेलाय. तर विषय काय माहिती, आपण जे वरचे गाय घातले ना त्यांना बराच उशीर झाला. तिकडे खेकडे येऊन खाऊन पण जातील, त्याच्यामुळे आता खेकडे बघायला पाहिजे. खाली जरी नाही भेटले ना तरी वरती मधल्या गायांना तरी खेकडे भेटतील. चला पटकन. आज टॉर्च भावेशकडे आहे, माझ्याकडे हेड टॉर्च आहे, ती काही जास्त टिकणार नाही, तिला बॅकअप नाही जास्त. तर बघूया आता. आणि हे काय पायाखाली दाखवतील असं वाटत पण नाही आज. तर इकडे पहिलाच गाया होता आणि याच्यावरती 2 खेकडे सापडलेत दोन्ही हातात. हा मस्त आहे रे. ही बघा, ही साईज बघा, दाखव. ही बघा, ही मोठी साईज आहे मस्तपैकी आणि ही जरा मीडियम साईज आहे. तर चला, पहिल्याच गायावरती खेकडे भेटले म्हणजे भावेश, म्हणजे खेकडे आलेत, कुर्ले आले. बघितलात पाला पाचोळ्याला कशा कुर्ल्या येतात त्या. खय आता माका काय आठवत नाही. वरती चला, वरती चालायचं डेंजर काम आहे की मित्रांनो. इकडे गाया होता, पण इथे कसं माहितीये जास्त ऑप्शन नाही कुर्लीला. कधी कधी खेकडा आतमध्ये दगडाच्या राहतो, तर रापून बघायचा. मोठा पण खेकडा असतो कधी कधी. आज का माका काळोखातना जास्त चलवता वाटतं का. भावेशकडे टॉर्च दिली म्हणजे विषय एंड झालो. आहे की नाही, हळू आहे बघ. खाली कुर्ली नाही आहे ती, इथं आहे ती तांबडी. इकडे ह्या साईडने इथं पुढं आहे ते, पुढं कंपे आहे ते दगड. मित्रांनो 2 गाय फुकट गेल्या. नाही कुर्ली आहे की हाय म्हणता. हाय बघूया आता केवढा खेकडा आहे बघूया. आहे म्हणताय मोठा आहे, साधारण पिवळी दिसल्या म्हणता. मित्रांनो लय डेंजर आहे इकडे चालवता. हलपांडो होत वाटता, पण कलर बघू जरा पुढं चालव. अरे वा वा वा, दाखव कंप्या. हा मस्त मस्त, एकच नंबर, शाबाश. टाको पिशवी में. चला. हाँ ये देखो कलर है, कलर ऐत्या म्हणता बघ काहीतरी गायो. आईला झाडात ना चालू का बेकारचा मित्रांनो. आता ना टाकताना काय बरोबर टाकलेलो, आता कसं जरा काळोखात ना फिरोक जरा वेगळाच विषय होता. खया आईला ह्या वाकून बिकून माझ्याकडे बॅग हा वलपांड वरना उडी टाक. हा बारीक कुर्ल्या वरच्या साईड नाही इकडं डाव्या वर जरा छोटी होती. मग जाऊ दे, छोटी नको आपल्या. धरलंस ना की घालवलंस, दांडका देतो नाही तर. हा शाबास, भेटला मित्रांनो. याच्यावरती मोठा भेटला एक. मस्त मस्त मध्ये मध्ये भेटतात, पण चांगली साईज भेटते. इथे पण हा कुर्ल्या काय पण साईडला पण बघायची मित्रांनो. कधी कधी साईडला असते, येत असते. पिवळा कलर कसला आहे तो? पिवळा कलर कसला आहे? दगडाच आहे काय? नाही मित्रांनो, ह्याच्यावरती खेकडा नाही. उंच पाण्यात खेकड, उंच पाण्यात गाय. अरे हो, टाळ बिळ रापूक लावता, गायच नाही मित्रांनो तिथं. एका मित्रांनो गाय आठवत नाहीत. मेन गोष्ट लक्षात ठेवायची कुठे कुठे घातले ते. होय माहिती आहे. आता बघ मस्त पकडते का. म्हणजे अशी बाहेर पण असते कुर्ली कधी कधी. मस्त साईज आहे, चांगली साईज आहे. बघा खात पाटलेली आपण चांगली. मस्त आहे, मस्त आहे. शाबास, टाकून दे. एकच नंबर. ह्याच्यात आहे काय बघ अजून. बारका होता मस्त. चला चला पुढे पुढे चला. कधी कधी 1-2 पण भेटतात, कधी कधी 2 पण भेटतात एखाद्या गायावर. 3 भेटतात. इकडे घातला ना तो, पण बरोबर नाही घातला, फेकून मारला ना तो. गाये मित्रांनो भरपूर होते ना, मग इकडे तिकडे घालावे लागतात संपवायला. चुकून भेटतो एखादा खेकडा मोठा.
हे बघा, रात्रीचं व्हाळातून चालणं इजी गोष्ट नसते मित्रांनो. आता पावसाळ्यातून दगड ओले असतात आणि आता ना मगाशी ऊन होतं ना तर सुकले होते दगड, तर आता बसलो आम्ही तिथे पाऊस पडला त्याच्यामुळे सगळा व्हाळ ओला झाला, दगड ओले झाले पूर्णच्या पूर्ण. हाय 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 मित्रांनो, भेटला दाखव. हा चांगला आहे, मीडियम साईजचा आहे. पडली, धरा आता. भेटली की गेली? हाय म्हणता, हे हाय म्हणता की भावेश? हाय म्हणता, बघूया आता. दाखव. अरे मोठी आहे, मी बोलले छोटी आहे काय? बघा, मोठा खेकडा आहे, मोठा खेकडा आहे, मस्त. ही गाठ मारला ती फोडून टाका गंप्या. ही गाठ तिथे असेल. हा असेल असेल, पळता बा, धरून टाक लगेच. होय, मोठा आहे म्हणता, मोठा आहे. गंप्या सोडू नको, डेंग तरी काढ. चावोक टाकलेलंच बिया जवळ होतो ना रे. इथे टाकले मी तर इथे पण फिरली पळत. इथे टाकले तरी पण. हा काढता, थांबा, काढताय काढताय काढताय, वेळ लागत जरा. चावली तरी चालत. हा अरे मोठा आहे, मोठा आहे, मस्तच आहे. एकच नंबर कलर निघालाय, शाबास. बघा, म्हणजे कोंबडीची आतडीत टाकायला असा विषय नसतो. साधारण वेली बिल टाकलात तर येणार कुर्ले. हाय काय बघ आधी भावेश, खालना बसवा. येत आहे काय वर? नाही. आता दगडात बघ, जाली मसली तर कुठली दगडात? हो, याच्यात येऊ हवी होती, आली नाही अजून. हा दाखव दाखव, बेगर दाखव. कसा खाणार? बिना डेंग्याचा भेटला 7.5 किलो होता. आम्ही तोंडाने खाता, डेंग्यान नाही. इथे येऊ होती. हो, येऊ हवी होती, नाही आली. चला, गंप्यात एक गाय ना खाली राहिलो ह्या साईडने, तू बघूनच येतो. कारण एखादा खेकडावरती असला तर मिस व्हायचा. नाया कया इथं टाकला तो गंप्यान गायो. नाही, आत असली तर बघ, आत असली ते बघूया. या ताबा ताबा, गंप्याला पळता बघ. मोठा भावेश, त्या बिळात ना मोठा आला. वाटलेला असल्या झाडाच्याच घालूच असतात गाय. पळत होता, मोठा आला. हा आला. हे बघा कसली साईज, बिळातून आली आहे त्या बाहेर. परफेक्ट लोकेशन होता. परफेक्ट लोकेशन होता. खोका वाटता. भेटला. हा गायो खया. हो बघ. हा मित्रांनो, पळत जाय आपण. हा डेंगू जरा साधारण. शाबास शाबास, मस्त मजबूत साईज भेटली. पण मेला येऊ बाय, जमतात ना कुर्ले साधारण, जमतात. झाडाच असतात का आता? नेक्स्ट टाइम का झाडाच्या मुळात घालूया गाय सगळं. मोठी साईज असता. दोन्ही साईडने गाय घातले ना, दोन्ही साईडने बघायला लागतंय. बघ, हाय काय त्या दिसत तर नाही मित्रांनो, रापून बघू हवा. दाखव दाखव. 7.5 किलो नो. हा बघा, 7.5 किलो. दाखवूच्या अगोदर टाकला चावला म्हणून. एक नग वाढणं. ही अशीच सापडली, बिना गायाची बाहेर होती. तर बाहेर खेकडे क्वचित असतात, क्वचित कुठेतरी सापडला तर. नाहीतर आता खेकडे ना बाहेर नाही पडत. तर इथे नाही भेटला. इथला खेकडा आपण मगाशीच पकडला, मोठा, गाया घालायच्या अगोदरच. पाऊस आला की काय मित्रांनो? पावसाचं चिन्ह आहे, बारीक बारीक पाऊस पडायला लागला आहे. हा एक सापडली, अजून की अजून एक. हा म्हणता मस्त. 2 सापडले मीडियम साईजचे, एकच नंबर. अजून एका बघ कुठे ती. हा ती मोठी आहे त्याच्यापेक्षा, ती मस्त जा येत होती बाहेर. हा चांगल्या साईजचा खेकडा आहे, मोठा. अरे मस्तच आहे. हा बघा, वरून तरी आला नाही तर खाऊन तरी गेला. एकदम मेल खेकडा आहे, मजबूत. पाटलेला थांब. टाक, चल जा. शाबास, चल. वाघेतच माका वाटत पुरले नव्हते ना. वाळीत टाकू जे होते. इथे नाही खेकडा आला, इथले खेकडे डब्याने पकडले आम्ही. भाऊ शाके येते.
आहे का भावेश? ताच बघतोय म्हणता. कुर्ली नाही ती. ह्याच्यावरती त्या वरच्या फटीत बघ, त्या काळ्या दगडाच्या फटीत कुर्ली आहे काय बघ रे. माझ्या टॉर्चने दिसत नाही पसरते त्या मध्ये मध्ये वरती. हा तिथे हाय बेळा काय मग सांगतोय तरी इज्जतच घालवलं गंप्या. हा दगड पलटून भेटत आता काय भेटत सांगतोय कुर्ली कोपऱ्यात वाटता. हा पलटा पळता काहीतरी गंप्या. बघतो आम्ही खै पळता आता. भेटला काय अल्ला वाटता बाहेर. हा मस्त नव्हतं ना रे हा बघ गंप्याने दगड पलटून पकडला अक्षरशः. मस्त होती चांगली साईज साधारण. तेवढं नाही हा मीडियम साईज आहे चालेल. साधारण वाटो कलर दिसू लागलो. कलर दिसोक लागलो पिशवी टेन्शनच नाही. 7.5 किलो जाऊ दे सोडून दे. डेंगरी दिसता पाहिजे बघ इकडे. पुढच्या काय पुढच्या दोंडी खाली येते बारकाई ते हाय हा चांगली हा हाय मीडियम साईजची आहे मस्त. मीडियम साईज टाकून दे. झालं तरी फुकट नाही जायचा. शाबास. एक रस्त्याने वाढता साधारण रस्सो उद्या सकाळी. हाय हाय वरती हो. तिथे नाही दिसलो. खालचं बघूया आधी. खया गंप्या. हा इथे असणार रे मोठाच असणार पिवळा. मी इकडे थांबतो. भंकस कशा नाया वाटता. एवढ्या आरामात बघतो म्हणजे नाया वाटता कुर्ली. तिकडे एक मोठी कुर्ली भेटली आहे. मोठा खेकडा भेटलाय गंप्याला. मोठा आहे एकच डेंगो ना. अशा एक डेंगो वाया गेलो आपलो. गायो तर दिसता. हा बघ मोठा ह्या साईडने. हा बघ ह्या साईडने आहे बघ. एक तर भेटला मोठा खेकडा मस्तपैकी. इला ना शाबास भेटली. ही ती दगड ना. होय मस्त मस्त शाबास. वरकर वरती त्या साईडने नाही ना दुसरा. भेटला मित्रांनो मोठा खेकडा भेटला. डबो फाटला एकानं डबो फाटला नाही. इथे ट्रॅप मध्ये खेकडा नाही भेटलेला मित्रांनो त्या दिवशी. बाटली चावून गेलेला खेकडा. नको हे बक्षीस दिसते पाना बिना. तो एवढा धन बघा इकडं बघा त्यावर राखी वरणा आहे बघ. मोठी आहे की बारीक आहे. चांगली आहे. इकडे ना खेकडे जरा चांगल्याच साईजचे भेटतात. दाखव तरी वरती. हा मस्त मस्त मस्त. आला कलर आला पिशवीला काय भावेश. गायब झालं. हा कलर आला पिशवीला. इथं टाकी भावेश. हा मोठा खेकडा आहे. मजबूत साईज आहे मस्त. शाबास चांगली दाखव. अरे पिवळा कसा बघ. कलर बघ कलर येताय. शाबास. कलर येताय. पिवळी शिरी झपाक पिवळा झाला रे. चावती वाटत. शाबास मस्तच. वरती हो इथून वरती. गाडी संपत आले मित्रांनो जास्त नाही आता. हाय म्हणता गंप्या. दुसरा हात घातला ना म्हणजे माका वाटतं जरासा मोठाच आहे साधारण. घरात जायच होती म्हणून डबल हात घातलंस. मोठा आहे काय. मस्त मस्त मेल आहे वाटतं. होय मेल आहे. तिकडे गेले होते एक गाया बघायला. 2 भेटले मला वाटतं. येऊ देत बघूया. मोठी साईज वाटते साधारण. बरोबर तिथला ट्रॅप पण फेल गेलेला ना. आता बाहेर पडले. मोठी साईज आहे रे दोन्ही पण. सावकाशी आहे. हा बिग साईज क्रॅप शाबास. 2 भेटले मजबूतच. हे बघा कसले. हे बघा मस्त मस्त शाबास.
चांगली पाहिजे होय काय? हा 2 आहेत म्हणजे. तर आजूबाजूला पण असतात हा खेकडे मित्रांनो, आजूबाजूला चेक करायचं. तर इथे काय आणि तिकडे म्हणतो खपरात आहे म्हणतो अजून. आधी हिला पकड. हा ही मोठी आहे, मस्त आहे. तेवढीच वाटा तिथं मस्त. बस 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 टाकून दे. ती का बघ आहे ती. हा होय 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 ती मध्ये बसली आहे. चांगली साईज आहे. शबास 2 सापडले याच्यावरती पण. इथे खेळलो तरी हत म्हणता हत. पकडून टाक. हा बघा मस्तच मोठा खेकडा सापडला. शबास भावेश, बिळात ना वाकवून वाकवून बघ. मस्त. हे अगोदर टाकलेले, उशीर झाला यांना बरोबर. हा बिग साईज बिग साईज. हा असाच भेटला मित्रांनो, बिग साईज. शाबास टाक. सापडला. शाबास. लास्ट गायावरती 2 खेकडे सापडले. दाखव लास्ट कुर्ला गंप्या केवढा होता. चांगला आहे. नरा वाटता. नर आहे. दाखव. चालू नाही. हा बघा कुर्ला आहे. मस्त मेल खेकडा मोठा भेटला. चला लास्ट कुर्ला भेटलेला आहे. आता कल्टी मारू रे भाई साहब. तर किती गंपे असती? साधारण 5-6 किलो असती वाटतं ना. घरी गेल्यावर मोजूया. चला शाबास, एकच नंबर खेकडे भेटलेत. आता चला वरती चला. तर मित्रांनो इकडे घरी आलोय. आता बघूया खेकडे किती किलो आहेत ते. लाव बघूया. 6 किलो. 5 990 म्हणजे 6 किलो पकड. हे बघा कसला माल भेटलाय बघा. सगळे मोठे आहेत. बघा बिग साईज. एक राहिली वरती. काय पळती बघा आता. हे बघा सगळी बिग साईज. मोठा काय आम्ही पकडलेला बिना डेंग्याचा, बिना गायाचा. हा तू बघा डेंगू. हे उठे बेला नागबिक चावत अशी. मग तर खतरनाक खेकडे भेटले बघा. हे बघा मित्रांनो कुर्ले सगळे उड्या मारूक लागलेत. तर आता कुर्ल्या कुटायच्या सगळ्या. डेंगे काढायच्या आहेत, डेंग्या काढायच्या आहेत. माझ्याकडे साधारण 10 तरी येते ना भाई. 30-40 असते ना. असती 30-40 तर असतील. आणि हा बघा सगळ्यात मोठा खेकडा आहे ना, तो पहिलाच पकडला बघा. असाच बाहेर होता ना तो. हा बघा हा वाला मेल खेकडा आहे. खतरनाक साईज आहे त्याची. 77 गाये होते. खेकडे किती भेटले? 42. पण मोठी साईज सगळी. हे डेंगे आहेत सगळे. हे छोटे पाय हे डेंगे आहेत. चला. तर मित्रांनो बघितलात वेलाला कसले रात्री खेकडे आले भन्नाट पैकी. तर खेकडे पकडायला ना कोंबडीचं वेस्टेज किंवा माशांचं वेस्टेज म्हणजे नॉनव्हेजच पाहिजे अशी गोष्ट नसते. व्हाळातले आपले जे खेकडे असतात ना ते चारा पण खातात, झाडांची पानं पण खातात काही, किंवा फळं असतात ना काही पडलेली रानातली वगैरे ती पण खातात. म्हणजे एखादा आंबा पडला ना पाण्यात आणि आंबा साईडला असेल, आंबा पण खातो खेकडा. फणसाची साल पण खातो, फणस पण खायला बघतो. त्याच्यामुळे कारेड्याचे वेल घातलात ना 1 नंबर खेकडे भेटतात मस्तपैकी मोठे मोठे. बघितलातच. तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.